वरती जातील त्यांच्यामध्ये होईल सेमी. कालच्या दोन संघांमधून क्रॉस आणि त्यानंतर फायनलिस्ट आपल्याला भेटेल. त्या दोन संघांमध्ये एक टीम आपल्याला जरूर भेटेल. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. अर्थातच मिस्टर राज खेळंत्रे, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच गणेश शिंदे, हे दोन्ही बॅटर आयकॉन खेळाडू. त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्या टीम सोबत ही पहिली मॅच आहे आजच्या फायनल दिवसातली, संडेतली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर तयार आहेत. ओपन करतोय राज कळंत्रे, ओपन करतोय आजच्या पहिल्या दिवसामध्ये, पहिल्या इनिंग मध्ये. सो बॅटिंग साठी आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्थातच आयकॉन खेळाडू शार्वी या टीमचा, जिथे आपण पाहिलं तर गणेश शिंदे आणि गोलंदाजीसाठी विजय सावंतला आपण पाहतोय. कुसरूनचा हा गोलंदाज आहे. आज MS50 पलटण टीम मधून खेळतोय. पाच ओव्हर, 5 बॉलर, 1 ओव्हर भेटते प्रत्येक बॅटरला. आणि कालच्या दिवसामध्ये 65 हे चांगला स्कोर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला. 65 धावसंख्या ही सर्वात मोठी धावसंख्या कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली. अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले द क्रिकेट. 3, 2, 1 आणि गणपती बाप्पा. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल, पहिला चेंडू वरती मिड विकेट रिजन. गुड मॉर्निंग बोलणारा, काय फटका. गुड मॉर्निंग. पहिला चेंडू वरती स्वागत केलंय शॉर्ट आर्म पुल राजनं. अप्रतिम स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. चेंडू अगदी बॅटच्या रडामध्ये होता. तदनंतर मात्र शॉर्ट आर्म पूल साठी मिड विकेट रिजनच्या बाहेर फेकून दिला. विजयच्या विरोधामध्ये हा पहिला फटका खेळून काढला. पहिला चेंडू वरती मॅचला झाली सुरुवात इथून पुढे. यावेळी देखील शॉर्ट आर्म पूल जरूर खेळून काढलाय. हॅक केलं चेंडूला अगदी जिथे आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्पेल रिजन मधून डीप मध्ये खेळाडू येतोय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि एकाच धावेच्या मदतीनं टीमची टोटल तुम्ही पाहता आता मात्र जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमला भेटली आहे. मात्र दुसऱ्या साईडला वेगवान गोलंदाज विजय मात्र आपल्या भात्यातील कोणते चेंडू बाहेर काढतोय ते देखील बघणं गरजेचं असेल. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय अर्थातच सँडीला द बेस्ट विकेट किपर पण ऑल्सो. हो, यावेळी चेंडू चांगला हाताळलाय. जिथे आपण पाहिलं तर अगदी बॅटर खेळण्याचा प्रयत्न जरूर खेळत होता. मात्र चेंडू आपण पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा राईज होतोय. हे गोलंदाजी विजय सावंतकडे जे त्याच्या भात्यातले चेंडू आहेत ते आता बाहेर निघायला सुरुवात झाली हळूहळू. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पंच आहे. चांगला पंच दिलाय. अगदी निघून जातोय गुलीगत 6 धावेसाठी षटकार. अप्रतिम फटका खेळून काढला. बॅकफुटला जाऊन अगदी पंच दिला 6 धावेसाठी. आणि तदनंतर मात्र टीमची टोटल अगदी 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या. 13.
4 चेंडूचा खेळ झाला. यावी देखील बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल खेळाडू आहे का तिथे, तोपर्यंत आपण पाहिलं तर चेंडू मात्र अगदी ट्रॅव्हल होतोय. अंपायरचा इशारा आला, आणखीन एक येतोय चौकार. या ओव्हर मध्ये हात धुवून घेतलेत, पाऊस पाडलाय धाबांचा, पाऊस थांबलाय मात्र धावसंख्येचा पाऊस मात्र चालू केलाय दोन्ही बॅटरने. एक होता तो वार करत होता, दुसरा आला तो पलट वार करतोय. दोघेही शार्वी 11 या टीमची खऱ्या अर्थाने एक भक्कम जोडी आहे, जे बॅटिंग परफॉर्मन्स मध्ये पहिल्याच ओव्हरचे 5 चेंडू मध्ये 17 धाबा ठोकून बसलेत. 17 धाबा. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू या ओव्हरचा. ओहो, व्हॉट अ ड्राइव्ह, व्हॉट अ ड्राइव्ह. अप्रतिम सरळ बॅटीने खेळून काढलाय. खेळाडू आहे तिथे, थोडासा स्लिपरी आहे. एक धाबी ते देखील कंप्लीट केली जाते. 18 धाबा पण एका षटकाच्या अखेरीस. आफ्टर 1 ओव्हर 18 लॉस ऑफ दी 0 विकेट. ही धावसंख्या तुम्ही पाहता. 18 धाबा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. पार्टनरशिप ही इम्पॉर्टंट नसेल. ओमा खरे तर आपण पाहिलं, ओमी आमच्या सोबत जोडलाय, सळवे गावचा सुपुत्र आहे स्कोररच्या भूमिकेमध्ये. ही पार्टनरशिप जर थांबत नाहीये तर धावा किती होतात हे चित्र आता दिसतंय तुला. मात्र ही जर पार्टनरशिप थांबली तर MH50 पलटन साठी देखील एक चांगला कमबॅक असू शकतो. आता इथून पुढे सँडी जो कॅप्टनशिप हँडल करतोय संपूर्ण, तो जरूर विचार करेल की एखादा गोलंदाज मी बाहेर काढतो टीमचा, जो आपण पाहिलं तर सोमनाथ गोलंदाजीसाठी आला. आणि सोमा खऱ्या अर्थाने एक वेगवान गोलंदाज, एक टेनिस क्रिकेटचा हंगाम ऍज अ बॉलर त्यानं गाजवलाय. आणि रबर बॉल मध्ये अशा फास्ट गोलंदाजांचे चेंडू आणखीन स्किट होऊन वेगाने येतात. ओहो, चांगला वेगानं टाकल्या, मात्र वाईट चेंडू येतोय पहिला आजच्या दिवसातील. हा वाईट एक्स्ट्रा धाव. सोमाकडून आपण पाहिलं तर जरूर अपेक्षा करते संपूर्ण टीम की सोमा एखादी विकेट आपल्या टीमला घेऊन द्यावी आणि त्यानंतर थोडासा कमबॅक व्हावा, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जे वार झालेत तिथे कुठेतरी मलम लावावा या सोमानं. ओहो, चांगला चेंडू. हा चेंडू चांगला हाताळला गेला. जिथे आपण पाहिलं तर खेळत असताना अडचण जरूर आली. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव जातीये, पण हा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा शरीराचा वेध घेणारा टाकला, शरीरावरती टाकला. सोडून दिला. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर आपण पाहिलं एक डिक्लेअर मध्ये एक धाव आली, जो अगदी शरीरावरती आढळणारा चेंडू टाकला. त्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर, म्हणजे सातत्याने सोमा आपण पाहिलं तर लेग स्टिक पकडून टाकण्याचा प्रयत्न करतोय की काय गोलंदाज, अर्थातच बॅटिंग करणाऱ्या गणेश शिंदेसाठी. वेलकम तेजस, स्वागत आहे तेजस देखील. स्वागत करूया आजच्या फायनल दिवसामध्ये. तो देखील कालच्या दिवसापासून बरीचशी मदत आपल्याला करतोय. ॲज अ स्कोरर असेल, इतर सर्व गोष्टी असेल, त्याचा हातभार जरूर राहिला. चांगला चेंडू सोमाकडे आहे, थोडासा टर्न भेटतो त्याला, कारण की ती त्याची जो अँगल आहे त्याचा हात ज्या पद्धतीने फिरतो त्याचा गोल, त्या अँगल मध्ये त्याला एक टर्न भेटतो जो नॅचरल असतो. यावेळी देखील एक चांगला चेंडू हाताळला आणि हीच गरज होती खऱ्या अर्थानं. म्हणून तेव्हा मगाशी चर्चा केली की सँडी जो कॅप्टन आहे MH50 पलटन टीमचा, त्यानं गोलंदाज थोडीशी चर्चा करून वेट करून गोलंदाज सोमाच्या हातामध्ये चेंडू सोपवला, कारण की कुठेतरी सोमा आपल्या टीमसाठी एखादा चान्स मिळवून देईल, एखादी विकेट मिळवून देईल. डॉट चेंडू येतोय मागे माग. हो, हलक्या त्यानं खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केलाय. समजदारीचं क्रिकेट तुम्ही पाहताय, जिथे संधी होती पण चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये लवकर. सोमनाथला आपण पाहिलं तर तब्बल त्यानं हाताळलेत आतापर्यंत चेंडू 4 आणि धावसंख्या आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च झालेत. एक इकॉनॉमिकल षटक मी म्हणेल MH50 पलटनच्या खात्यामध्ये असणारं षटक हळूहळू येतंय की काय. पण आता स्ट्राईकला सध्या मात्र राज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये जाते एक धाव. चांगला चेंडू हाताळला होता, हा देखील बॅकफुटला जाऊन मारण्यासाठी भाग पाडलाय, जिथे फक्त डिक्लेअर एक धाव भेटतीये. आणि आता शेवटचा चेंडू, कारण की इथून हा चेंडू जर चांगला पडतोय सोमाचा शेवटचा, तर त्याची ओव्हर ही त्याच्याच नावावरती राहील, जी टीम साठी महत्वाची असेल. शेवटचा चेंडू चांगला हाताळलाय. 6 चेंडू मध्ये अगदी 6 धावा खर्च केले सोमाने. चांगली गोलंदाजी, एक इकॉनॉमिकल गोलंदाजी. जेव्हा पहिल्या ओव्हर मध्ये तुमच्या एक 17 ते 16 धावा जेव्हा खर्च होतात, त्यानंतर येणाऱ्या ओव्हर मध्ये तुम्ही फक्त 6 धावा
खर्च करता. हा चांगला कमबॅक असतो टीमचा, बॉलिंग अटॅक चांगला असतो आणि इथून पुढे या टीमला आता कमबॅक भेटला, कारण की या आत्ताच्या ओव्हरमध्ये कुठलाही षटकार चौकार मारण्यासाठी यश आलं नाहीये राज आणि गणेश शिंदेला. आणि इथून पुढे आपण पाहिले तर कसे गोलंदाज हँडल केले जातात, कसे गोलंदाज तयार केले जातात, कारण की गोलंदाज तर आहेत 5, पण कोणत्या वेळी कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची हा निर्णय इम्पॉर्टंट असतो. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकता, रॉयल किंग विपक्ष रेणुका देवी स्पोर्ट्स स्टेट मेवाडी अशी ने यानंतरची मॅच आहे. म्हणजे रवी खेळताना दिसेल रॉयल किंग मधून, तदनंतर राजेश कुराडे रॉयल किंगचा चॉईस प्लेअर सचिन अस्वलेला तुम्ही पाहताय, तदनंतर आपण पाहिलं तर साबेवाडीचा किरण, असे सगळे चॉईस प्लेअर खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. सनी कंक तर विलास आला गोलंदाजीसाठी, पहिला चेंडू त्यानं मात्र जरूर डॉट काढला. विलासला गोलंदाजी करताना पाहतो ओव्हर क्रमांक 3 मध्ये, त्याच्यावरती देखील लक्ष ठेवलंय. आणि तदनंतर आपण पाहिलं तर पहिला चेंडू चांगला हाताळलाय त्यानं. ओहो, गती परिवर्तन, चांगली गोलंदाजी विलासची, चांगली गोलंदाजी, कारण की फसवलंय बॅटिंग करत असताना गणेश शिंदेला. पहिली ओव्हर नावावरती राहिली बॅटिंग करणारी टीम. त्यानंतर मात्र अगदी कमबॅक केलाय गोलंदाजानं. थोडा जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, अंपायर वळतात, व्हाईट बॉलचा इशारा. आणखी गोलंदाजी आपण पाहिली तर लेफ्ट हँडेड गोलंदाज, म्हणजे तो नॅचरल अँगल असते, तो नॅचरल स्विंग असतो, तो गोलंदाजाला पहिल्यापासून अवगत असतो ना, त्याच गोष्टीला तो स्वतःची ताकद बनवत असतो. आणि ही ताकद आतापर्यंत त्याची चालली आहे, जिथे तो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत घेऊन आलाय. स्लोअर वन, गती परिवर्तन, पुन्हा एकदा फसवलंय. विकेट किपरच्या मागे काय घडतंय, कारण की एका साइडनं सँडीनं देखील एक चान्स घेण्याचा प्रयत्न केला स्टंप आउट करण्याचा, मात्र गती परिवर्तन, वॉर्ड बॉलिंग रिप्ले टेलिकास्ट पाहताय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा फसवलं. चांगली गोलंदाजी. फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचं यंत्रतंत्र विकसित करतोय गोलंदाज. वा वा, दोन अँगल तुम्ही पाहताय कॅमेरामध्ये. यावेळी पुन्हा बाहेर टाकलाय, पुन्हा वाईट बॉल, कभी एक तो कभी एक्स्ट्रा, कभी डॉट तर कधी एक्स्ट्रा, अशी आता ही ओव्हर पाहतोय तुम्ही. वाईट डॉट वाईट. विलास आतापर्यंत 2 धावा खर्च केलेत. वेगाने टाकल्या, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्पेल एक रीजन मध्ये चेंडू अगदी टपक्यामध्येच राहिला आणि तोपर्यंत ओहो, वॉर्ड डाईव्ह यार, वॉर्ड डाईव्ह म्हणे मी इथे स्लाइड केले त्यानं, ज्या पद्धतीने तो खाली पडला, स्लाइड केला. रिप्ले टेलिकास्ट, ओहो, काळजी घ्यायची प्लीज, कारण की आपल्या शरीराला कुठली दुखापत होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही. शूज जे परिधान केले ते स्लीपरी शूज आहेत. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर चांगला हाताळला, अगदी गती परिवर्तन, पुन्हा एकदा फसवलाय. चेंडू पडतो एकीकडे, टर्न करतोय दुसरीकडे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून गाडी अचानक 2 वर कशी गेली या विषयामध्येच आणि याच गोष्टीमध्ये आतापर्यंत चर्चा चालू आहे. चकित झालाय, सरप्राईज झाला. अप्रतिम विलास. असे खाणीतून हिरे शोधावे लागतात आणि असे क्लास गोलंदाजी. यावेळी आपण पाहिलं तर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, जिथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव पुन्हा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जिथे केला गेला. अगदी धाव संख्या आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचले 29. व्हाईट +1 आहे. थँक्यू सो मच. आताच्या तब्बल धाव संख्या 30 या आकड्यावरती जाते. 30 ऑन अ स्कोर कार्ड. पुन्हा गती परिवर्तन, पुन्हा स्लोअर वन, पुन्हा कटक केलाय चेंडू. गणेशला थोडं 6 चेंडू थांबवले आणि गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. काय गोलंदाजी विलास, अप्रतिम. स्क्रीन मध्ये पाहत आहे, अगदी स्क्रीनवर दाखवलं जातं विलासला. चांगली गोलंदाजी. MH50 पलटनने लपवून ठेवला होता हा खेळाडू, सांगितलं नाही शेवटपर्यंत आणि अखेरीस मात्र वेळ आली. समोरच्या टीमनं हुकमी एक्का बाहेर काढला आणि सँडी कॅप्टननं आपल्या टीम मधला हा हुकमी गोलंदाज बाहेर काढला. 3 षटकांच्या अखेरीस 30 धावा.
मॅच आली आता बरोबर, म्हणजे बॉलिंग करण्याची MH50 ट्रॅकवर आली मी म्हणेल. पहिल्या ओव्हर मध्ये जी ट्रॅकच्या खाली घसरलेली गाडी ती ट्रॅकवर आणली गोलंदाज सोमा आणि विलासनं. ओव्हर क्रमांक 4 मध्ये जाऊयात. अर्थातच सूरज येतोय सध्या मात्र अगदी गोलंदाजीसाठी दाखल झालाय एक अष्टपैलू खेळाडू सूरज. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहिला चेंडू अगदी सूरजचा पडल्यानंतर बॅटीच्या अगदी टॉपला, त्यानंतर डिक्लेअर मध्ये फक्त एक धाव मात्र जरूर जाते. हो यावेळी मात्र उचललाय मिड विकेट रिजन, खेळाडू आहे तैनात आणि यावेळी मात्र पकडली जातीये कॅच. विकेटचं पतन सूरज आला आणि आनंद घेऊन आलाय या मॅच मध्ये. फलंदाजी करत असताना फलंदाज मात्र माघारी जातोय. अर्थातच राज बॅक टू द डकआउट. नक्की गणेश शिंदे कुठल्या फलंदाजाला पाठवा आतमध्ये हे त्याने ऍक्शन करून सांगितलं आणि गणेश शिंदेने एक ऍक्शन केली आणि बाबूराव पाटीलला पाठवलंय. हे असतात एक छोट्या खाना खुना असतात. बाबूराव पाटील जिंतीचा, बाबूराव पाटील जिंतीचा एक घातक अष्टपैलू खेळाडू, टेनिस क्रिकेट रबर क्रिकेट गाजवणारा गणेश शिंदे आहे मैदानामध्ये अजूनही. तर जरूर अपेक्षा संघ मालकाला आणि संपूर्ण टीमला आहे. तो थोडस शांत क्रिकेट आता यासाठी खेळतो कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. दे आर नो व्हेरी वेल. आणि दुसऱ्या साईडला सूरजने मात्र एक विकेट घेऊन टीमला एक सुरुवात करून दिली आता चांगली. राजने देखील टीमला खूप छान सुरुवात केली. राजने मी म्हणेल डायरेक्ट 6वा घेर टाकून दिलाय आणि त्यानं ती सुरुवात केली ती इम्पॉर्टंट राहिली होती. ओहो यावेळी देखील पहिला चेंडू शॉर्ट आर्म पुल अगदी मिड विकेट रिजनच्या बाहेर जातोय. हे बाबूराव का स्टाईल आहे. वॉर्ड स्ट्रोक काय फटका खेळला बाबूराव पाटील जिंतीचा आणि हे बाबूराव का स्टाईल आहे भाई. आते ही चक्का लगाया. स्क्रीन वरती पाहत आहे बाबूराव पाटील ज्या पद्धतीने शांत दिसतो तेवढा शांत क्रिकेट मध्ये तो नाहीये. की जेव्हा जेव्हा गरज झाली तेव्हा तेव्हा तो धावून आला संकट मोचक म्हणून. आणि आता देखील आपण पाहिलं तर ओहो वेगाने टाकला चेंडू. सर बॅटिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू पकडला, फेकी केली, विकेटचं पतन. रनआउट. गरज होती का पळण्याची, गरज होती का पळण्याची. बाबूराव पाटील ही क्रिकेट मधली आत्महत्या होती, क्रिकेटच्या भाषेतली आत्महत्या होती ही. आणि त्यानं मात्र जागा सोडली. चुकीचा कॉल आणि संघ मालक एवढ्या जोरात ओरडला की इकडे अर्ध्यांना धक्का बसला. हे असतं संघ मालकाचा आनंद. वा, एक संघ मालक शांत क्रिकेट बघत बसलेत फॅनच्या हवेमध्ये, दुसरे संघ मालक अगदी एन्जॉय करतायत. शांतता एका साईडला यासाठी कारण की जी मॅजिकल फिगर आहे त्यांची 50च्या पुढे ते त्यांना गाठायची आहे. आणि अखेरीस मैदानामध्ये दाखल झालाय शिवा द बॉस, स्पार्टन टेनिस क्रिकेटचा संस्थापक, ज्यानं सर्वांना क्रिकेट खेळण्यासाठी व्यासपीठ दिलं. आज त्याच व्यासपीठावरती तो आता बॅटिंग करेल. गणेश शिंदे आहे त्याच्यासोबत. आता दोघांची पार्टनरशिप होणं गरजेचं राहील आणि या दोघांना मैदानामध्ये थांबणं गरजेचं राहील. 37 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. व क्रमांक 4 मध्ये सध्या आपण पाहतोय. यावेळी देखील शॉर्ट आर्म पूल आहे, चांगला फटका खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, येतोय. अप्रतिम फटका, मॅक्सिमम षटकार. वा, पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा हा मॅक्सिमम. गणेश शिंदे फेवरेट आहे आणि गणेश शिंदेच्या बॅट मधून हा आलेला अर्थातच A1 होता, महत्वाचा होता आणि महत्वाच्या वेळी होता. सोडून दिला, सोडून दिला. यावेळी देखील व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. आता धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44 या आकड्यावरती. 44.
ओहो सुरेख फटका, स्क्वेअर कट, हवेत, निघून निघून निघून, डेड बॉल. भाई खाया पिया कुछ नाही भाई. ओहो ही नाराजगी बेक्षी असते, पण सागर सुपुगडे आनंदित झाला, खुश झाला, बरं झालं डेड आला. वा 44 यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, वॉट अ डाइव यार, अप्रतिम चेंडू स्टॉप केला. यावी शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं, धुंडो धुंडो मेरी साजना, धुंडो धुंडो. आणि तोपर्यंत मात्र अगदी विकेट किपर येतोय, चेंडू गॅदर करतो आणि अगदी धावा कंप्लीट केल्या गेल्या 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 46 या आकड्यावरती. 46. सुरेश भाईंगडे असतील, सचिनाबा येळवे साहेब असतील, आमचे महेश येळवे, सुशांत टोपले असेल, आमचा गणेश देसाई दादा असेल, आमचे सगळे स्पॉन्सर असेल, पाटण तालुक्याचे संपूर्ण संघ मालक असतील, त्याचबरोबर कमिटी मेंबर्स असतील, आयकॉन प्लेयर असतील, सगळे अक्षय शिंदे साहेब असेल, पप्पू मुकादम असेल, हे सगळे आमचे स्पॉन्सर तुम्ही पाहताय स्क्रीन वरती. येस वा नाव घेतलं मुकादम आणि तो हाजी, हम तो हर टाइम याद करते आपको. जय श्री राम, रामकृष्ण हरी. आणि या तब्बल टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 46. शिवा द बॉस स्ट्रायकिंगला लक्ष आहे आता प्रत्येकाचा बॉस वरती. आणि गणेश सध्या आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॉलर. पहिला चेंडू पडतोय, थोडासा बाहेर जातो, व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. 47 नाव स्कोर कार्ड, 47 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. हो यावेळी देखील फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी 1 धावच इथे कंप्लीट केली जाईल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकाच धावेवरती समाधान मानतील. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी थोडीशी पुढे जाते. इट्स नाव 48 धावा. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. येस धाव संख्या अगदी 49 या आकड्यावर. ओहो यावेळी मात्र अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि बॅटिंग करणारी टीम आता हाफ सेंचुरी. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 50 धाव संख्या आणि तब्बल चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडू अजून बाकी. आता 50 आकडा हा बॅटिंग करणाऱ्या टीमला हवा होता. आता इथून पुढे असेल ते टार्गेट असेल त्यांचा. ओहो निसटलाय आणि तोपर्यंत गणेश शिंदे अगदी तयार होता या चेंडूला टोलवण्यासाठी. मराठी भाषेत आपल्या लास्ट 3 अजूनही 3 चेंडू बाकी आहे. बॅटिंग अगदी गणेश शिंदेच्या समोर. लेफ्ट हँडेड गोलंदाज सध्या अगदी गणेश निकमला तुम्ही पाहता. दोघेही गणेश एकमेकांसमोर. गणेश सुर्वे यावेळी मात्र अगदी 14 चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे. यावेळी मात्र अगदी लॉंगर वरून वेगाने येतोय. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी आरामामध्ये कंप्लीट केला जातोय. या 2 धावा मात्र तेवढ्याच वेगाने कंप्लीट केल्या गेलेत. येस अंपायर कॉल 1 शॉट. येस 1 शॉट आहे. फक्त 1 धावा आताची तब्बल टीमची टोटल 51 वरती जाऊन पोहोचते. आताची एकच धाव मात्र गृहीत धरले. ओहो फुल टॉस होता. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर खेळून काढलाय. खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय. पुन्हा 1 धाव कंप्लीट केली आहे. चांगली गोलंदाजी गणेश सुर्वेची आपण पाहिली तर. गणेश ज्या पद्धतीने, कारण की संघमालक सागर सुपुगडे अगदी व्यासपीठाच्या पुढे जाऊन त्यांना सिट्टी मारून सांगितली की गणेश लेफ्ट हँडेड चालू शकतो नाही. त्यांचं ऐकलं कॅप्टनने आणि गणेशच्याच हातामध्ये चेंडू ठेवला होता.
ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, शेवटचा होता, चेंडू खेळून काढला अगदी हवेमध्ये आणि तदनंतर पकडली जाते कॅच. विकेटचं पतन, इनिंगचा खेळ होतोय इथे मात्र समाप्त आणि टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 52 आणि 53 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स रॉयल किंग विपक्ष रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी, दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. आपण टॉस करूयात मित्रांनो. 53 धावेचं आव्हान आहे, 53 रन्स टू विन. त्रेपन्न धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये 53 आणि टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स अर्थातच रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी आणि रॉयल किंग. चला आपण टॉस करूयात. अमर कदम कमिटी मेंबर्स त्यांच्या माध्यमातून हा टॉस आम्ही करतोय अमर कदमच्या शुभ हस्ते. तर रवीनं कॉल मागितलाय, म्हणजे रॉयल किंगनं कॉल मागून टॉस कदाचित जिंकलेला रवी. सो रवी काय निर्णय आहे? येस, 2 मिनिटात कौल घेतात आणि त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत देतील ते. चिकू, येस, विराट कोहलीचा फॅन चिकू, वेलकम, गुड मॉर्निंग चिकू. आमचा सचिन देसाई यांचा अगदी चिकू आला आज. विराट कोहलीचा फॅन, बॉलर आहे, स्पिनर, कट्टर गोलंदाज तो. चिक्कू सोबत मुक्कू पण आलेत आज. येस, दोन्ही बॅटर मैदानामध्ये गेले. टाळ्यांचा आवाज आला तेव्हा समजलं की दोन्ही बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतील, कारण की एका साईडला आपण पाहिलं तर अर्थातच संदीप, अर्थातच मिस्टर सँडी, आणि त्याच्या सोबत आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झाला अनिकेत. येस, हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. काळगाव मधून खेळत असताना ओपनिंग बॅटर पेअर जात होती काळगाव टीम कडून, काळगाव गावाकडून. बॅटिंग करण्यासाठी ओपनिंग जर जोडी कोणती जात असेल तर ती सँडी आणि अनिकेतची होती. आणि आज MH50 पलटण या टीम कडून देखील तीच ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होते. अगदी ब्लॅक कलर आर्मी मध्ये टीम तुम्ही पाहताय, शार्वी 11 ही टीम. एकूण 53 धावा त्यांना या मॅच मध्ये करायच्या आहेत, ठोकायच्या आहेत मी म्हणेल, कारण की या धावा करून होणार नाहीये, या ठोकाव्या लागतील. तर पहिली जी सुरुवात आहे ती इम्पॉर्टंट असेल, कारण की अशी सुरुवात शार्वी 11 ला देखील भेटली होती. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय अगदी अनिकेत ओपन करेल आणि सँडी आपण पाहिले तर संदीप आपण पाहिलं तर सँडी अर्थातच नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि गोलंदाजीसाठी यावी मात्र ओव्हर क्रमांक 1 मध्ये गणेश. येस, ही पेअर आता मैदानामध्ये दाखल झाली आणि मॅचला सेकंड इनिंगला सुरुवात होतात. कुणालला देखील बरीचशी नावं आता लक्षात राहिली आहेत आणि बरीचशी नावं आता त्यानं मात्र पाठ केलेत. या संपूर्ण फॅमिली मेंबर आहे. मॅचला सुरुवात सेकंड इनिंगला. ओहो, पहिला चेंडू वेगवान जरूर हाताला, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त या चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न होता.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू अगदी वेगानं आला, सरप्राईज केलं होतं, स्टिकर यांचा फटका होता, मात्र बॅकवर्ड पॉइंट मधून फिल्डिंग अप्रतिम होते. ओहो, वॉर्ड थ्रो यार, वॉर्ड थ्रो. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बॉसला तुम्ही पाहताय. अगदी हो, हलक्या त्यानं पुन्हा एकदा यावी मात्र ड्राईव्ह केलं. एक चांगलं टेक्निक, एक चांगलं क्रिकेट मी म्हणेल, स्टेअर केला हा देखील चेंडू. येस, रॉयल किंग यानंतरच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय रॉयल किंग, आणि रवीनं आम्हाला सांगितलं की आम्ही आता गोलंदाजी घेतोय. बॅकफुटला जाऊन अगदी खेळण्याचा प्रयत्न, यावी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी डॉट होतोय निर्धाव, आणि मयूर घारेला तुम्ही पाहता. तर फिल्डिंग करत असताना अमर कदमने जरूर त्याच्यासाठी डाईव्ह लगावून जर कॅच पकडली, फिल्डिंग केली तर 101 रुपयाचं कॅश प्राइस लगावलंय. आणि आजचं अगदी जेवणाची व्यवस्था, या सर्व गोष्टी त्याच्या माध्यमातून केली आहे. सो मॅचला एक वेगळी मजा येते, कारण की प्रत्येकाचे फेवरेट प्लेअर आज मैदानामध्ये आहेत. बॅकफुटला जातोय, पंच दिलाय मिड विकेट रीजनला, खेळाडू यावे मात्र आहे, आणि बॉर्डर कॅच यावे मात्र राज होता. राज हा तर चिता आहे, आणि त्यानं मात्र ही कॅच पकडली. चतुर आहे राज, खूप चपळ आहे तो खऱ्या अर्थानं. ऍज अ विकेट किपर देखील राजला तुम्ही पाहिलं असेल, ऍज अ बॅटिंग करताना, ऍज अ गोलंदाजी, ऍज अ फिल्डर परफेक्ट आहे, पूर्णपणे फिट आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन वरती त्यानं जो ज्या पद्धतीने कॅच साठी एलिव्हेशन दिले, कॅच साठी ज्या पद्धतीने त्यानं 100% दिले, तिथे त्याला यश भेटलं. आणि अनिकेतला या मॅच मध्ये नाराज होऊन माघारी जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, विशाल, अर्थातच विशाल गोडांबे भैया साहेब मैदानामध्ये दाखल झाले. अगदी गावावरून हे खेळाडू आज खेळण्यासाठी जरूर आले. 2 दिवसापूर्वी हे आलेत खेळाडू, मुंबईमध्ये दाखल झाले आपल्या टीम साठी, आपल्या संघ मालकासाठी. आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन, कारण की सागर साठी ही जमाची बाजू की त्याच्या टीम मध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, आणि हाच लेफ्ट हँडेड बॅटर. आणि गणेशच्या विरोधामध्ये सध्या मात्र तो बॅटिंग करेल. कशा पद्धतीने 5 ओव्हरची मॅच जरूर आहे, 53चं टार्गेट जरूर आहे या मॅच मध्ये. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा टॉप एज, अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव. डायमंडचं जे पोलीस ग्राउंड आहे ते या खेळाडूने खऱ्या अर्थानं गाजवलेत. आणि त्यानंतर पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल आपण पाहिली तर फक्त 3 या आकड्यावरती. एक इकॉनॉमिकल ओव्हर, चांगली गोलंदाजी, फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात ओव्हर क्रमांक 1 मध्ये. एका स्क्रीन मध्ये तुम्ही पाहताय गणेश शिंदे, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी सँडी, त्याचबरोबर आपण पाहिलं तर भैया साहेब, आणि दोन्ही खेळाडू यावेळी मात्र दाखवले जातात. बॉसला तुम्ही पाहताय, त्याच्या मागे अगदी बॉसचाच बॅनर आहे, त्याच्या पुढे अगदी बॉस असं एक छान टिपलं पहा, सध्या टिपलं जात आहे. हो, यावी देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू वेगाने जातोय, चेंडू गॅदर केला, हातातून निसटलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, येस नो बेट, तोपर्यंत येस की घेऊ की नको, आणि तोपर्यंत मात्र चेंडूशी खेळत राहेपर्यंत निघून गेली, दुसरी धाव कंप्लीट होतीये. उदय खांडेकर जरूर छान छान कमेंट्स त्याच्या माध्यमातून जरूर आले, त्याचं देखील स्वागत करूयात. आणि यावेळी देखील आपण पाहिलं तर एकदा विते देखील कंप्लीट होतीये, अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. ओहो, हा फटका देखील थोडा फसला, पण बॅटर खेळत असताना गोलंदाज खाली पाय घसरून पडला. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर
अगदी एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळी मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 7 या आकड्यावरती 7 धावसंख्या यावेळी मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. विशाल आणि संदीप ही पेअर अजूनही मैदानामध्ये तशीच आहे. हो फटका यावेळी मात्र अगदी शॉर्ट ऑन पूल खेळून काढला. चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी आणि त्यानंतर आपण पाहिलं तर टीमची टोटल थोडीशी पुढे ढकलली जाते. टीमच्या टोटल मध्ये थोडासा फरक पडतोय. जिथे आपण पाहिली तर 8 ही धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती येऊन पोहोचली आहे. या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर अगदी 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत ओव्हर क्रमांक 2 मध्ये झालेला आहे आणि फक्त आता मात्र एक चेंडू बाकी ओव्हर क्रमांक 2 चा. फटका चांगला खेळून काढलाय. फर्स्ट स्लॅब बॅक स्विंग झाले हातामध्ये आणि ही कॅच थोडीशी होती अवघड. मात्र दुसरी संधी भेटली. शिवा हे फेकी योग्य नाहीये आणि 2 धावा वेगानं कंप्लीट केलेत. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. वा प्रतिम आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 10. येणारे 18 चेंडू आता 43 पाहिजे. आज ऋषीनी वेगळीच हेअरस्टाईल. ऋषी आज अगदी झापूक झोपूक अगदी बनून आला. वाव डीके बोले तो ऋषी आणि ऋषी आज अगदी तयार असेल मॅच साठी. तो देखील दाखल झाला. रॉयल किंग फोटोशूट सध्या रॉयल किंगचा चालू आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या मात्र आपण आलोय. राज आला. येस राज या टीमचा या खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या टीम मध्ये त्याची वर्णी लागली आणि सध्या आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 त्याच्या हातामध्ये सोपवलाय. विशाल अजूनही मैदानामध्ये दाखल आहे आणि विशालच्या बॅटिंग वरती या बऱ्याच खेळाडूंचं अगदी लक्ष असेल. आज गावावरून देखील बरेच खेळाडू आपल्यासोबत जोडले असतील कारण की भैया साहेब मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याच्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी त्याच्यानी सँडीच्या खांद्यावरती आहे. सध्या आपण पाहिलं तर राज त्याच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय. 7 अगदी 10 धावा. सोडून दिला हा चेंडू. आपण पाहिलं तर वाईट +1 येईल. अगदी 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. हा चेंडू आपण पाहिलं थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. लवकर जज केला चेंडू आणि सोडून दिला, जाऊन दिला आणि त्यानंतर 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. हा देखील चेंडू आपण पाहिलं तर पुन्हा बाहेर ठेवलाय. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि त्यानंतर धावसंख्या सध्या मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही चेंडू हाताळला नाहीये. 3 धावा खर्च झालेत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न, चांगली विकेट किपिंग बॉसच्या माध्यमातून चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळतोय तो देखील. कारण की जे मागे धावा एक्स्ट्रा जाऊ शकतात त्या त्यानं थांबवल्यात आणि यावेळी मात्र सँडीला जाऊन बोलणं महत्वाचं वाटतंय अर्थातच भैया सोबत. कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर बॅटच्या रडामध्ये येणं गरजेचं होतं. तिथेच निर्धाव चेंडू दाखल झाला. स्लोर बनवता, गती परिवर्तन, लीडिंग एज आहे, बॅटर गॉन. चांगली विकेट किपिंग यावेळी मात्र बॉसच्या माध्यमातून. कारण की बॅटर विशाल यावेळी मात्र माघारी जाईल. नाराज असेल तो स्वतःवरती कारण की हा चेंडू देखील त्याच्यासाठी स्लोर पण आला होता. या चेंडूला देखील एक मोठा फटका एक्झिक्यूट करणं त्याचं महत्वाचं काम होतं. मात्र ते त्याच्या हातून झालं नाहीये आणि नाराज होऊन मात्र तो मैदानाच्या बाहेर मात्र येऊ लागला. आणि अशा वेळी आपण पाहिलं तर राजच्या खात्यामध्ये एक विकेट जातीये. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटर विशालला मात्र माघारी जावं लागलं. समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 16 चेंडू आणि 40 धावेची गरज आहे. 16 चेंडू 40 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. सँडी आहे तोपर्यंत अपेक्षा, आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा आणि सँडी आशेचा एक किरण आहे आणि त्याच्यासोबत आता मैदानामध्ये दाखल झाला अर्थातच सागर. उद्धव नेगावचा हा सुपुत्र आहे आणि आज सध्या सागर मैदानामध्ये दाखल झाला. पावसाळी क्रिकेट असो किंवा टेनिस, सागरचा देखील कालखंड चांगला राहिला.
कारण की सागरने देखील स्वतःला ज्या पद्धतीने इम्प्रोवाइज केलंय, ज्या पद्धतीने अपडेट केल्या, कारण की ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज आहे त्याच्या माध्यमातून त्याने मोठे मोठे फटके खेळलेत. मात्र आज एक चांगली पार्टनरशिप हवी आहे. 13 धावा, एक मोठे एखाद दोन मोठे फटके हवेत, कारण की जर मोठे फटके आले नाहीयेत तर कॉन्फिडन्स येणाऱ्या चेंडू सोबत देखील तसाच निघून जाईल. तो कॉन्फिडन्स मिळवायचा आहे तर एक चांगले मोठे फटके येणं गरजेचं असेल. सध्या मात्र सागर आहे स्ट्राईकला. ओहो, सोडून दिला हा चेंडू. आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल साठी जातोय. एक्स्ट्रा धावा, कारण की धावा येत आहेत ओम, एक्स्ट्रा धावा येत आहेत, पण तुमच्या बॅट मधून एखाद दोन मोठे फटके आले की एक्स्ट्रा धावा आणि मोठे फटके या दोघांचा समूह जर झाला तर चांगली धावसंख्या तुम्हाला भेटू शकते. ओहो, या विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग झाली आहे. विकेट किपर एकही चेंडू सोडत नाहीये. विकेट किपिंग चांगली चालू आहे यष्ट्यांच्या मागे, कारण की तिथून धावा आज बऱ्याच एक्स्ट्रा जाताना आपण पाहिल्यात बऱ्याच टीमच्या, पण इथे मात्र ज्या एक्स्ट्रा धावा मागे जातात यष्ट्यांच्या त्या मात्र थांबलेत. आणि एक चांगली विकेट किपिंग च्या भूमिकेमध्ये शिवाजी जाधव बॉसला तुम्ही पाहिला आज. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. ओहो, सुरेख फटका उचलला, फेकून दिला, बेधडक सडक वरती जातोय. किती वेळ शांत बसणार. संत नव्हे, अप्रतिम स्ट्रोक. हा महत्वाचा होता, हा येणं गरजेचं होतं. इथे आल्यानंतर मॅच मध्ये एक चांगला टर्न येऊ शकतो आणि या मॅक्सिममने या 6 धावेनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते, जी आपण पाहिली तर अगदी 20 या आकड्यावरती. सागर आहे, आनंद आहे, सागर आहे, खुशी आहे, सागर आहे, दिवाळी आहे आणि त्याच्यासोबत सँडी पण आहे. सो MH50 पलटन जो एक चांगला पार्टनरशिप इथे बिल्ड करते तर 53 त्यांच्या माध्यमातून पोहोचू शकतात. ओहो, यावेळी गती परिवर्तन केलं गेलं होतं. तदनंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा, +1 आहे. व्हाईट +1 आहे, नाहीये. ओके, सॉरी, असं वाटलं की बॉस चेंडू शोधतोय मागे, असं वाटलं. व्हाईट, येस, ओनली व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा फक्त. यावेळी मात्र टीमची टोटल 21. यावेळी देखील खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आपण पाहिलं तर शरीराचा वेध जरूर चेंडूने घेतलाय, गरकन फिरला होता स्वतःजवळ आणि या टीमची टोटल अद्याप स्थिर आहे, जी आपण पाहिली तर अगदी 21. 21 धाव संख्या. येणारे 13 चेंडू अजूनही 32 हवेत. 13 चेंडू 32. मॅच आहे ऑन, मॅच दोन्ही साइडला अजूनही. फुल टॉस. ओहो, यावेळी देखील अगदी लोअर फुल टॉस होता, जिथे बॅटीची अगदी बॉटम लागते. डिक्लेअर मध्ये 1 धाव जरूर जाते. आता 12 चेंडू आणि 31 धावेची गरज. ओम, मॅच ऑन आहे मी म्हणेल, कारण की ही मॅच खऱ्या अर्थानं दोन्ही टीम साठी 50-50%, 50-50% मॅच अजूनही आहे दोन्ही टीमच्या बाजूनं. 2 ओव्हर अजून बाकी आहेत. आता बॉलिंग साठी कोण उतरेल, कारण की या टीम कडे बॉलिंग अटॅक कोण आहेत आणि त्यामध्ये कसं एक पद्धतीने एक्झिक्यूट करतात. कारण की या मॅच मध्ये अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि आता 31 धावा हव्यात विजयासाठी. आज पाऊस नाहीये, ऊन पडले बऱ्यापैकी आणि आज असंच वातावरण दिसेल असं वाटते, पण वातावरण आहे, कधी बदलेल सांगता येत नाही. एक छोटीशी टीम मीटिंग चालली आणि त्यानंतर मात्र निर्णय घेतील. सो क्विक डिसिजन थोडासा घ्यावा आणि लगेच मॅच ऑन करून द्यावी, कारण की आज सेमी फायनल आहेत आणि एका गोलंदाजाच्या खांद्यावरती अगदी थाप मारली जाते, त्याला कानामध्ये कानमंत्र दिला जातोय. अमित आहे, येस, अमितला तयार केलंय सर्वे गावातून हा खेळणारा खेळाडू आणि अखेरीस अमितला गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल केलंय. सर्वेचे देखील फॅन्स आहेत आणि अमितच्या खांद्यावर जसा हात ठेवला खुश झाले की येस, आता अमितला जबाबदारी दिली आहे. सो लेट्स सी. ओव्हर क्रमांक 4 मध्ये तो येतोय. 6 चेंडू त्याच्या हातामध्ये आहेत. बाई, बॉसला पाणी द्या, थकला तो. ओके, कॅप. ओके, ऊन आलंय. सो पप्पू दादाने देखील आज कॅप घातले, म्हणून बॉसला देखील कॅप हवी असेल.
जय मॅच मध्ये 12 चेंडू 31 मित्रांनो मॅच ऑन आहे खऱ्या अर्थानं 50-50% आहे मॅच मध्ये काय होईल तुम्हालाही माहित नाही मलाही माहित नाही आणि पत्र काय होईल तेच तर बघायचंय 12-31 ओहो बाईचा चेंडू स्क्वेअर कट केलाय खेळाडू आहे चेंडूच्या मागावरती निसटल्या हातातून ही कॅच होती तर मॅच होती मॅच असती तर कॅच देखील असती आणि कॅच पकडल्यानंतर एक वेगळा आनंद असतो आणि सँडी होता डेंजर झोन वरती आणि इथे एक प्रयत्न चांगला आहे पावसाळी क्रिकेटमध्ये आपण बोलू शकत नाही की हे क्षेत्ररक्षण गचाळ आहे पावसाळी क्रिकेटमध्ये चेंडू हातातून निसटतात साबण निसटल्यासारखे मात्र एफर्ट्स चांगले होते एक धाव जरूर खर्च झाली आहे जिथे बॅटिंग साठी स्ट्राईकला सागरला तुम्ही पाहताय 11 चेंडू आता 30 धावा हव्यात मॅच आता मात्र हळूहळू जवळ येते बॅट स्विंग केली आहे तोपर्यंत आपण पाहिलं तर निघून जातो डिक्लेअर मध्ये विकेट किपर क्लोज आहे 22च्या स्वरूपामध्ये एक धाव क्लोज विकेट किपिंग असताना फलंदाज तर पुढे येऊ शकत नाहीये आता मात्र बॉसने सांगितलं की येस विकेट किपिंग अगदी लॉंग करतोय तो लॉंग विकेट किपिंग सध्या मात्र जिथे जवळ होता यष्ट्यांच्या तिथे थोडा लांब उभा राहतोय तो आता धाव संख्या अगदी 24 आता मात्र 29 धावा आहेत 10 चेंडू मध्ये ओहो यावेळी देखील विकेट काढण्याचा प्रयत्न हातामध्ये अगदी आला होता मात्र डिक्लेअर मध्ये जातोय बॅटची अगदी मी म्हणेल धडधड वाटते या मॅचची धगधग वाटते या मॅचची मॅच एक वेगळ्या मुवमेंटला जाते बनत चालली आहे मॅच आम्ही दुसऱ्या साईडला चांगली गोलंदाजी करतोय 3 चेंडू त्यानं हाताळले 2 धावा त्यानं खर्च केल्यात आणि अजूनही 3 चेंडू त्याचे बाकी आहेत म्हणजे 9 चेंडू मध्ये 28 धावा अजूनही हव्यात मॅच बनवणं गरजेचं आहे सागरला देखील यावेळी सुरेख फटका वॉड स्ट्रोक अप्रतिम निघून जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर मॅचला आणि या धाव संख्येला एक आव्हान देणारा हा षटकार तुम्ही पाहिला आकाशाला अगदी मोजून येणारा हा षटकार होता उंची मोजणारा आकाशाची आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला ज्या पद्धतीने या फटक्याला एक्झिक्यूट केल्या ज्या पद्धतीने हा फटका खेळत असताना अगदी बॅट स्विंग तुम्ही पाहताय अप्रतिम ताकद आहे सागरकडे आणि ही ताकद त्याने कामी लावली आहे आता 8 चेंडू आणि 22 धावेची गरज मॅच बनली आहे बनवली आहे बनत चालली आहे मॅच घडली आहे मॅच रंग टाकला या मॅच मध्ये सागरनं आणखीन एक येतोय की काय बॅटच्या टॉपला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन आहे चेंडू बाहेर बाहेर आणखीन बाहेर निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनच्या अगदी बाहेरचा धावांसाठी बोला था ना सागर है तो मॅच है आणि सागर आहे तर मॅच मध्ये आनंद आणतोय वॉट अ मॅच यार वॉट अ मॅच आता मॅच बनली 7 चेंडू आता 16 धावेची गरज 7-16 हा देखील चेंडू महत्वाचा आहे कारण की 2 चेंडू 2 षटकार तर आलेत पण अजूनही 7 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे 37 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत 37 वॉट अ मॅच आता येणारा एक चेंडू हा इम्पॉर्टंट असेल कारण की 16 हव्यात या चेंडूमध्ये किती येतात त्यानंतर 6 चेंडूचं इक्वेशन असेल 2 4 की 6 त्याच्यावरती शेवटचा ओव्हर असेल वॉट अ मॅच यार बनाड आला मॅच बिघाड झाला मॅच यावे देखील उचललाय इन दी रो 6 इन दी रो हॅट्रिक षटकार लगावणारा सागर अर्थातच पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 मध्ये एक नवीन पहिला रेकॉर्ड करतोय जो या सीझन 2 चा हॅट्रिक षटकाराचा रेकॉर्ड सागरच्या नावावरती आहे वॉट अ बॅटिंग आता 6 चेंडू 10 धावेची गरज बनली मॅच संघ मालक बसले होते उठून उभे राहिले त्यांना धगधग आहे 6 चेंडू 10 6-10 वॉट अ मॅच यार ही मॅच एक पहिली मॅच आहे ओमी पहिलीच मॅच अटीतटीची होतीये मजा आली पहिल्या मॅचला यार आता शेवटचा गोलंदाज बॉस शिवा जाधव बॉस आणि बॉस ची खऱ्या अर्थानं खासियत रबर बॉलला चालतो या मैदानात हाफ ट्रॅकर जे नाका समोरून कानाच्या बाजूने चेंडू जातात त्यांनी बॉस ची ती खासियत आहे हाईट फॅक्टर त्याच्याकडे आहे
आणि सागर सुपुगडेला माहितीये बाजी पलट भी सकती है, बॉस आहे. शांतीत क्रांती करणारा हा खेळाडू आहे. शांतीत क्रांती. लेट सी 6-10. येणारे 6 चेंडू आणि अगदी 10 धाब्याची गरज आहे. मॅच बनवली शेवटच्या हॅट्रिक षटकारानं. पहिला चेंडू अगदी व्हाईट +1 जरूर येईल. यावेळी देखील सुरेख फटका अगदी खेळाडू आहे. चेंडूपर्यंत पोहोचतो. एक धाव मात्र कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा ओहो ही चुकी झाली आहे. ही चुकी झाली आहे. आधीच कर्जबाजारी, त्याच्यात हा चेंडू निसटला उसना शेजारी. झाली आहे चुकी, मोठी चुकी झाली आहे. 5 चेंडू 5. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच अजूनही ऑन आहे. व्हॉट अ मॅच यार. हातातून निसटला हा चेंडू, अगदी निसटून गेला हातातून. बनली ही मॅच पूर्णपणे. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल. आता मॅच चालली आहे अगदी 5 चेंडू मध्ये 4 धावेपर्यंत मॅच बनत चालली आहे. हळूहळू मॅच कधी इकडे कधी तिकडे, कधी बॅटर कधी बॉलर, कधी मॅच मध्ये काय घडतंय तर कधी काय बिघडतंय, अशी मॅच सातत्याने घडत चालली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. तब्बल अजूनही 3 धावा हव्यात आता विजयासाठी. येस व्हाईट +1. थँक्यू अंपायर. येस सॉरी, बट आता मात्र 2 धावा हव्यात आता विजयासाठी. येस अगदी डिक्लेअर. आता 1 धाव हवी आहे फक्त विजयासाठी. येस मॅच अखेरीस मात्र MH50 संघ मालक खुश. मॅच जिंकले या टीम न. दे वॉन द मॅच. अखेरीस MH50 पलटण विजयी झाला या सामन्यामध्ये. आणि MH50 संघ मालक ऑब्विसली बोलला होता की मॅच निकलेगी भाई, जरूर निकलेगी. आणि अखेरीस त्यांनी विजयी झाले त्या मॅच मध्ये ते.